होतं. त्यामुळे कान्हेरदेव यादव यांच्या राजा जे होते त्यांच्या आदेशाने गोपालदास मांडलिक यांनी इथे या आजूबाजूच्या परिसरात 1 लक्ष होम करण्याचा संकल्प केला आणि त्याची पूर्तता करण्यासाठी अशी बरेच गावे दान केली म्हणजे त्या गावचा जो कर आहे तो या लक्ष होम संकल्पनेसाठी द्यावा असं म्हणून त्यांनी चांगली जे गावं आहेत जे सुपीक प्रदेशात येतात हे सुद्धा गावची जमीन चांगली आहे. साकुळ बघतो आपण, अगदी जमीन चांगली आहे. येथील शेतकरी सदन होता. जेव्हा आपण असं बघतो कंधारपर्यंतचे उल्लेख या शिलालेखात आढळतात. कंधारचाही उल्लेख खंदार असा आहे, उजळमचा उल्लेख अगदी उजलंब असा आहे, इथे उदगीरचा उल्लेख उदयगिरी असा आहे, लातूरचा उल्लेख लत्तनूर असा आहे. असे बरेच इथे या शिलालेखामध्ये आपल्याला उल्लेख आढळून येतात. इथे लक्ष होम केला गेला आणि त्या लक्ष होमाकरता जो काही निधी जमा करायचा आहे तो निधी जमा केला या गावाकडून. आणि जेव्हा इथे लक्ष होम झाला तेव्हा कान्हेरदेव यादव या ठिकाणी प्रेझेंट होते. त्यांनी या गावाला नाव दिलं. इथं आपण या गावामध्ये कान्हेश्वरांचं मंदिर सुद्धा आहे असं सुद्धा सांगितलं जातं. अगदी महादेवांचं मंदिर सुद्धा आहे. आज त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. नंतर यवनांचा काळ आला आणि बरेच मंदिरं पाडले गेले, त्याच्यात तेही मंदिर उद्ध्वस्त झालं असेल असं वाटतं. पण या गावची महती फार आहे असं मला वाटते, कारण आज मराठी भाषेला अभिजात दर्जा आहे आणि हा शुद्ध देवनागरी लिपीतील मराठी संस्कृत यांचं मिश्रण असलेला अगदी स्पष्ट स्वरूपातील 34 ओळींचा शिलालेख. आपण जर ओळी काउंट केला तर 34 ओळी आणि अशा इथेच काही ओळी आपल्याला अगदी स्पष्टपणे इथे आढळून येतात. आणि हे स्वकीयांच्या आणि आपलं साम्राज्य अबाधित राहावं, आपल्या साम्राज्यावर कुठलंच संकट येऊ नये त्याकरता देवगिरीच्या यादव राजांनी इथे फार मोठा यज्ञ करण्याचा संकल्प केला होता आणि ते लक्ष होम तो संकल्प त्यांनी पूर्णत्वास आणला आणि त्याची पिढ्यानपिढ्या येणाऱ्या पिढ्यांसाठी ही माहिती असावी यासाठी हा शिलालेख त्यांनी इथे कोरून काढला. आणि अगदी हा शिलालेख म्हणजे अगदी इतिहासाचा ठेवा आहे आपल्या महाराष्ट्राचा. आपण जेव्हा मराठीचा अभ्यास करायचा झाला, जेव्हा इतिहास आपण काढून बघतो महाराष्ट्राचा, जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास काढून बघतो तेव्हा कान्हेगावचं नाव हे सर्वप्रथम आपल्याला आढळून येतं असा माझा अनुभव आहे. मी बऱ्याच लेखामध्ये शेगो तुळपुळे असतील किंवा कोयते असतील यांनी अगोदरच बऱ्याच वर्षापूर्वी या शिलालेखाचं या ठिकाणी वाचन केलेलं आहे. मी बरीच माहिती घेतली तेव्हा मला बऱ्याच या शिलालेखाबद्दल या 34 ओळी काय आहेत मी नंतरच्या पुढच्या भागात तुम्हाला नक्कीच कळवेन आणि पूर्ण तुम्हाला व्यवस्थितरित्या या शिलालेखाच्या ओळी त्यामध्ये तुम्हाला वाचून दाखवेन. तर असा हा महत्त्वपूर्ण शिलालेख अगदी आपले एकनाथ महाराज यांनी इथे गुरुमाईच्या मंदिरामध्ये जतन करून ठेवलेला आहे. याचा आम्हाला फार आनंद वाटला. आणि हा जो वारसा आहे हे मठाधिपती एकनाथ महाराज चालवतात आणि या शिलालेखाचं रक्षण करतात. हा अनमोल ठेवा आहे आपल्या भारताचा, आपल्या महाराष्ट्राचा. जो काही इतिहास आहे तो अनमोल ठेवा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इतिहास अगदी निदर्शनास येतो असं मला वाटते. आणि तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत. हा शिलालेख बघण्याची माझी फार दिवसापासूनची इच्छा होती. बरंच वाचलं होतं. तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद.